श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। गुरुपुष्यामृतचा 12 फुलवातीचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दल काही लोकांना थोडी शंका आहे। खूप सारे कमेंट आहेत, म्हटलं व्हिडिओमधूनच उत्तर द्यावं की पहिल्या रात्री फक्त 1 वाजता तुम्हाला करायचं आहे। दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक वेळ निश्चित ठरवा आणि त्या वेळेमध्येच वाती लावा आणि म्हणजे दिवा लावल्यानंतर सांगितलेल्या सेवा ज्या आहेत जसं की व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, गायत्री लक्ष्मी मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, या सगळ्या सेवा, श्री स्वामी समर्थ जपाची एकमा, या सगळ्या सेवा मात्र दररोज करायच्या आहेत। जेव्हा जेव्हा वात लावाल तेव्हा तेव्हा या सेवा करायच्या आहेत, हे लक्षात घ्या। आता उद्या आहे चतुर्थी, 30 डिसेंबर, या वर्षातली शेवटची चतुर्थी। कालही तुम्हाला 1-2 सेवा सांगितलेल्या आहेत आणि आजही सांगणार आहे। पुढील वर्ष तुम्हाला अतिशय उत्तम जावं म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यांनी मनापासून करा। सगळ्यात पहिल्यांदा वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे चतुर्थीचा शेवटचा, त्याच्यापुढे 1 दिवस आहे, मात्र चतुर्थीचा हा शेवटची चतुर्थी, सगळ्यांनी गणपतीला जावा आणि तुम्ही एक मी जी सेवा स्वतः केली होती आणि मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं होतं आणि सगळ्यांची इच्छा होती की ती सेवा ताई आम्हाला सांगा। तर एक सेवा आहे जी ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी करा। बाकी 2-3 उपाय मी सांगणारच आहे, मात्र ही जी सेवा मी सांगणार आहे ती अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे, जी आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकली नसेल। फक्त मीच एखाद्या वेळेस सांगितली असेल तर सांगितली असेल। तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे। या सेवेला चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे। कोणत्याही प्रकारचं सामान लागणार नाही आहे, साधं फुलंही लागणार नाही आहे। घेऊन गेलात श्रद्धेनं भावानं चालेल, पण काही नाही नेलं तरी चालेल। तुम्हाला उद्यापासून सकाळी अंघोळ झाली की चहासुद्धा प्यायचा नाही। त्याची अटच ती आहे की चहासुद्धा न पिता जवळच्या गणपती मंदिरात जाऊन यायचं। चालत जा, गाडीवर जा, कसंही जा, तुम्हाला फक्त उठायचं, स्वच्छ अंघोळ करायची, शुचिर्भूत व्हायचं, मन तन स्वच्छ ठेवायचं आणि गणपतीला जायचं। गणपतीला जाऊन आपले हे 10 बोटं म्हणजे 10 लाख आणि आपलं डोकं म्हणजे नारळ असं समजून गणपती चरणी ते अर्पण करायचे, हात जोडायचे, डोकं टेकवायचं आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या गणपती बाप्पाला बोलवून दाखवायच्या। आता ही सेवा किती दिवस करायची, तर ही सेवा लगातार 180 दिवस करायची आहे। आता स्त्रिया म्हणतील की पिरियड, तर मी तुम्हाला सांगते की पिरियडमध्ये सुद्धा गणपतीला जायचं, मात्र चौकटीच्या आत जायचं नाही। लांबून नमस्कार करायचा, नमस्कार चुकवायचा नाही। पिरियड आहेत म्हणून घरात बसू का कसं जाऊ नाही, लांबून गणपतीच्या आत मंदिरात चौकटीच्या आत आपण नाही पाऊल टाकायचं, मात्र लांबून प्रत्येक ठिकाणी गणपती दिसतो, गणपतीला नमस्कार करायचा आणि माघारी यायचं। रोज तोच गणपती पाहिजे असं काही आहे का? असेल उत्तम, नसेल रोज वेगळ्या गणपतीला गेलात, रोज म्हणजे आज या गेलात उद्या त्या गेलात तरीही काही हरकत नाही। गणपती बाप्पा सगळीकडं एकच आहे। तुम्ही समजा गावाला गेलात, समजा आता पुण्याला गेलात, मी सांगलीत राहते, मी पुण्याला गेली आहे, मी मुंबईला गेली आहे, तिथल्या गणपतीला गेलात तरी चालेल, मात्र विसर पडून द्यायचा नाही, खंड पडून द्यायचा नाही। हा तुम्ही आजारीच आहात, तुम्ही ॲडमिट आहात, तुम्ही अंथरुणावरून ज्या दिवशी अगदी असं तुम्हाला खूप भरभरून ताप आलाय, तुम्ही उठूच शकत नाहीये असाल, तिथूनच आपल्या देवघरातल्या गणपतीची माफी मागा की माझे असे 2-3 दिवस चुकले। कुठल्याही कारणानं जर तुमचे दिवस चुकले तर घरातल्या गणपतीजवळ माफी मागायची की माझी 2-3 दिवस सेवा चुकली आहे। सलग तुम्हाला जर 30 महिना पकडला तर 6 महिने गणपतीला जायचं आहे। दिवसाची सुरुवात जर गणपतीला जाऊन झाली तर तुमचा दिवसच काय, तुमचं आयुष्य बदलून जाईल। हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। आता तो अनुभव काय आला, हे ज्यांनी मला सेवा दिली, ज्यांनी मला ही सेवा दिली त्यांनी तो अनुभव नका शेअर करू सांगितलं, नाही तर त्या अनुभवाचे फळ कमी होतात असं सांगितलं, म्हणून मी तो अनुभव शेअर करत नाही। पण माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा, म्हणजे माझ्यासाठी तेव्हा तो गरजेचा, अत्यंत गरजेचा आणि मोठा अनुभव होता, जो माझा केवळ महिन्यात पूर्ण झाला।
आणि मी ती सेवा पूर्ण केली आणि उद्यापासून मी पुन्हा ती सेवा सुरू करणार आहे माझ्या दोन्ही मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. काही अडथळे येतात, काय होतं आपल्याला माहिती आहे ना, की मुलांचं कधीतरी मन लागत नाही, कधी काय, तर त्या मुलांसाठी म्हणून आणि माझ्यासाठी म्हणून सुद्धा, म्हणजे एकत्र कुटुंबासाठी म्हणून उद्यापासून मी त्या सेवेला लागणार आहे. आणि ती सेवा अत्यंत उच्च कोटीची आहे. तुम्हाला जर कधी वाटलं आज चतुर्थी आहे, गणपतीला गुळ घेऊन जावा, गुळ खोबरं घेऊन जावं, लाल फूल घेऊन जावं, तुम्ही रोज घेऊन गेलात तरी तुमचं वाईट काहीच होणार नाही आहे, चांगलंच होणार आहे. पण कुठलंही ह्याच्यात अट नाही आहे, तुम्हाला फक्त 180 दिवस गणपतीला जायचं आहे. तुम्ही रोज जरी फूल दुर्वा घेऊन गेलात तरी तुमच्यासाठी ते चांगलं आहे, आणि काही नाही नेलं तरी तुमचं चांगलंच होणार आहे. म्हणजे माझा सांगण्याचा मतितार्थ हा आहे की असं असतं की नाही, या सेवेला हे घेऊन जा, ते घेऊन जा, तर काही नाही. आणि रोज एक माळ जप करा, ओम गम गणपते नमः, किंवा 11 वेळा जरी बसून ओम गम गणपते नमः, 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 ओम गम गणपते नमः. झालं, 11 वेळा म्हणून झालं, तेवढंच करायचं आहे. अजून एक चतुर्थीची सगळ्यात मोठी सेवा तुम्हाला सांगणार आहे. 5 दुर्वा तुम्हाला घरातून घेऊन जायचं आहे, गणपतीला व्हायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे गणपतीच्या मंदिरात आत वाहून देत नाहीत, पण बाहेर तांबणामध्ये प्रत्येक ठिकाणी एक मूर्ती ठेवलेली असते, प्रत्येक मोठ्या मंदिरामध्ये असते. तिथं त्या 5 दुर्वा व्हायच्या, त्यातल्या 2 दुर्वा घरी आणायच्या. 2 आणा, 3 आणा, किंवा तिथल्या पहिल्या वाहिलेल्या 3-4 आणल्यात तरी चालतील. गणपतीच्या मंदिराच्या चौकटीला त्याचा स्पर्श करायचा, नमस्कार करायचा, हातात धरून इच्छा बोलायची, त्या घरी घेऊन यायच्या. एक तिजोरीत, 2 एक तुमच्या पर्समध्ये, एक मिस्टरांच्या पर्समध्ये ठेवायची. प्रत्येक चतुर्थीला पहिल्या दुर्वा ज्या आहेत त्या निर्माल्यात किंवा पाण्यात किंवा झाडाखाली तुम्हाला त्या ठेवून द्यायच्या आहेत, आणि दुसऱ्या दुर्वांचा उपाय करायचा आहे. असा प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला दुर्वांचा उपाय करायचा आहे. अजून एक दुर्वांचा उपाय जो मी न चुकता करते, गणपती मंदिराच्या इथे किंवा कुठंही स्वच्छ जागेमध्ये जिथं दुर्वा उगवतात त्या काढायच्या नाहीत, काही नाही. 2 दुर्वा एकमेकामध्ये गाठ बांधायची. गाठ बांधताना ओम गणपते नमः आणि तुमची इच्छा बोलायची, आणि ती गाठ तशीच ठेवायची. त्या दुर्वा मुळासकट उपटायच्या नाहीत, तिथल्या तिथंच फक्त गाठ बांधायची. हा उपाय तुम्ही करून बघा. भल्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, खूप जणांना ह्याचा अनुभव आलेला आहे. आणि आजचे जे 3 उपाय मी ते सांगितले, ते तिन्ही उपाय, पहिली सेवा आणि 2 उपाय, हे तुम्हाला जर नाही काम आले ना, तर मला सांगा की ताई माझं काम नाही झालं, मी तुम्हाला अजून दुसऱ्या सेवा देईन. पण ह्या सेवा तुम्ही करून तर बघा. मी सांगते म्हणून करून बघा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा अशी देवता आहे की जी गणपती बाप्पा अशी देवता आहे जी तुम्हाला जास्त काहीही सेवा करायला लावत नाही. अतिशय लहान लहान गोष्टीतून प्रसन्न होते, जसं की लाल फूल, दुर्वा, गुळ खोबरं, मोदक. कधी कधी वाटलं महिन्यातल्या एका चतुर्थीला घेऊन जा. उद्यापासून तुम्हाला ज्यांना अडचण आहे त्यांनी कुठल्याही मंगळवारपासून 180 दिवस सुरुवात करा. आणि मी तुम्हाला सांगितलंय, अडचण असेल तरीही सेवा थांबवायची नाही. मात्र तरीही तुम्हाला जर वाटत असेल की अरे पहिलाच दिवस आहे आणि माझी अडचण आहे, तर तुम्ही काय करा, मंगळवारपासून सुरुवात करा. पहिल्या दिवशी मंदिरात गेलंच पाहिजे, कारण आपल्याला इच्छा बोलून दाखवायची. उद्याच तुमची अडचण आहे, उद्याच तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस आहे, तर उद्यापासून जाऊ नका. कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी या सेवेला सुरुवात केली तरी चालेल. चतुर्थीच पाहिजे असं काही नाही, पण उद्याचा चांगला योग आहे आणि पुढचं संपूर्ण वर्ष चांगलं जावं म्हणून गणपती बाप्पाकडे प्रार्थना करा आणि ही सेवा अवश्य करा. सगळ्यांनी करा आणि काय फळ मिळतं ते मला सांगा. गणपती बाप्पा तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. हीच गणपती बाप्पांचरणी प्रार्थना करते, स्वामींचरणी प्रार्थना करते. या सगळ्यासोबत आपले 3 अध्याय किंवा 11 अध्याय किंवा 7 अध्याय दररोज सारामृताचे, आणि 11 माळी, 3 माळी, 5 माळी, 1 माळी जप आणि तारक मंत्र, ही सेवा चुकवायची नाही. कारण गुरुचं पाठबळ हे अत्यंत जास्त महत्त्वाचं असतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.